दादा पाथर्डी. हा बसा 250 रुपये होतील. हा उघडा. येतो. ओ शुकशुक, ही डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि ही अश्विनीची बॅग आणि हे पैसे राहू देत. नाही आहेत माझ्याकडे. ओके चल. बरं जपून जा हा. हो. खरं तर मी आले असते अश्विनीला सोडायला तुमच्या बरोबर, पण मला घरी जावं लागेल. माझा छोटा मुलगा आहे घरी. डोंट वरी, मी त्यांना घरी सोडेन. अश्विनीला म्हणाव काहीही वाटलं ना तर मला फोन कर. हो. आणि बरं वाटत नसेल ना तर उद्या येऊ नकोस कामावर. घरीच आराम करू देत तिला. हो. नीट जा हा. काळजी घ्यायला सांगा तिला. चला. आई तुम्ही आराम करा. औषधामुळे झोप आली आहे. ओ दादा हळू ना. बाळ 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 कुठे? काय माहित आई, तुम्ही संध्याकाळी त्याला हाका मारत होतात ना, तेव्हाच मी येऊन गेले. तेव्हाही तो रूम मध्ये नव्हता. नंतर तुम्ही आवाज देणं बंद केलं आणि मग मला वाटलं तुमची भेट झाली असेल. मंदार, तुला माहितीये कुठे गेलाय तो? आई अहो, मंदार माझ्यासोबत किचन मध्ये होता. त्याला कसं ठाऊक असणार. मी काय म्हणते आई, 4 पोळ्या जरा कमीच करू का? नाही म्हणजे शुभंकर जेवायला आलाच नाही तर. तो जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही. तसं नाही आई, मागच्या वेळी पण त्याला यायला उशीर झाला होता ना, म्हणून म्हटलं. जरा त्या केकेला फोन करून बघ, त्याच्या बरोबर असेल तो. हो. येईल शुभंकर. कधी? 1 तासाने, 4 तासाने की उद्या सकाळी? वेळेत घरी येणं महत्वाचं आहे. आई मी केकेला फोन केला होता पण केके फोन नाही उचलत आहे. कोणी सांगितलं होतं तुला फोन करायला? अगं मला वाटलं त्याच्या बरोबर असेल तर
विचारू कधी येणार आहे घरी काय. कृष्णकांतला कुणीही फोन करायचा नाही आणि बाळला सुद्धा नाही. मला बघायचंय त्याला घरची वाट कधी दिसते ते. शुभंकर आला ना की मी तुला लगेच सांगतो. चल. तुम्ही आज जाऊ शकता. आता जोपर्यंत बाळ येत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार. पण आई, शुभंकरला यायला आज पण उशीर झाला तर? कितीही उशीर झाला तरी मी इथेच थांबणार. मी या घराला शिस्त लागावी म्हणून काही नियम घालून दिलेत, पण ते नियम जर पाळलेच जात नसतील तर त्याची शिक्षा मी स्वतःलाच करून घ्यायला हवी. हो ना? असं कसं? नियम तेव्हा पाळले जातात जेव्हा ते स्वीकारले जातात, पण लादलेले नियम ते नेहमीच मोडले जातात. आणि आज मला या गोष्टीची जाणीव झाली. मी माझ्या बाळावर नियम लादले होते आणि त्याने ते तोडले, आणि म्हणून बाळ येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. अगं पण तुम्ही जाऊ शकता झोपायला. कुठं राहिली बाई ही आशू आता? अजून कशी येईना? रुपाली, एखादा फोन करून बघ ना आशूला. अगं आता तुझ्यासमोर 10 वेळा फोन लावला ना, पण उचलतच नाही. आणि तिला जर उशीर होणार असेल तर तिने एकदा फोन करून सांगायचं ना. तुझा फोन उगाच दिलाय का तिला? अगं ती सांगतच असती ग, पण आज काय झालं? अहो वहिनी, नवले वहिनी, पटकन बाहेर झाला. काय झालं? हे घ्या. थँक्यू. हा. आशू, 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 ए आशू, शुभंकर, काय झालंय माझ्या आशूला? काकू, मी सगळं सांगतो, पण आधी आपण ह्यांना आत घेऊन जाऊया. हो 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 हो. आशू, काय झालंय माझ्या आशूला? कामावर त्यांना चक्कर आली आणि म्हणून मग मला बोलावलं. पण मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो. तुला का बोलून घेतलं? कोण आहेस तू? मी शुभंकर. मी ओळखतो ह्यांना. कसं काय? तू पण आशू काम करते तिथंच काम करतोस का? रुपाले, आता हे विचारणं महत्वाचं वाटतं का तुला? अगं अश्विनीची अवस्था काय झाली ते तरी बघ. मी ओळखते याला. देवासारखा धावून आला ग ह्या वेळेस पण. आशू, आशू, ए आशू. काकू, त्यांना आराम करू द्या. डॉक्टर म्हणाले की खूप ताण आल्यामुळे त्यांना चक्कर आली. पण तुम्ही काळजी करू नका, आता बऱ्या आहेत त्या. डॉक्टरने इंजेक्शन दिलंय म्हणून अंकल आणीत आहेत. हा, ही औषधं घ्या, बरं वाटेल त्यांना. हा, काय ना काय सारखं होतच असतं हिला. कोणाची दृष्ट लागली माझ्या पोरीला काय माहिती. सकाळी डबा पण विसरून गेली, रात्री नीट जेवली पण नाही. आता ना मी हिला सांगणारच आहे, नको ग भाई ते काम. काय मिळेल ना ते काम इथंच करू आणि इथंच राहू. कशाला एवढं लांब जायचं? काय मिळेल ते मीठ भाकरी इथंच गोड मानून खाऊ. अगं आई, अगं डॉक्टर म्हणालेत ना बरं वाटेल म्हणून. मग आता रडू नको बरं. आणि तू म्हणतेस ना की माझी आशू धीट आहे म्हणून. अशा आजारपणात काय नाही होणार तिला. तू रडू नकोस बरं. अगं काय म्हणेल तो? रुपाले, याला चहा पाणी दे ना. नाही नको. फक्त पाणी द्या आणि ह्यांच्यासाठी काहीतरी खायला करा. उठल्यावर पोटभर खायला द्या. अशक्तपणा खूप आले. थँक्स.
झालं? नाही काही नाही. तुला उशीर होतोय का? हो काकू मी निघतो, पण अश्विनीला शुद्ध आले की मला नक्की कळवा. हा पण गाडी नाही आणली ना, मग जाणार कसा? आता इथून जायला स्टँड पर्यंत काही मिळणार पण नाही आणि तिथून बस पण नसेल आता. हो पण मी निघतो, मला रिक्षा मिळेल. आता इथून नाही मिळणार रिक्षा. एक काम कर, इथंच थांब. नाही नको, आई वाट बघत असेल. अरे मग फोन करून सांग तिला. नाही काकू, मी थोडं पुढे चालत जाऊन बघतो, मिळेल काही ना काही मिळेल आणि व्यवस्था होईल. आणि नाही झाली तर रात्रभर थंडीत कुडकुडत बसणार का? आणि इकडे फोन, मी फोन करून सांगते आईला. अहो पण आई येते, काळजी वाटणारच, पण रस्त्यात थांबलास तर तिलाही काळजी आणि मलाही. अहो नाही काकू, मी जातो. मी ना तुझं काही ऐकणार नाहीये. दे फोन. नाही ऐकून घ्या ना माझं, एवढं काही त्रास नाही होणार. अरे मला करू दे फोन, मी सांगते आईला. अरे किती ड्रामा चाललाय. स्वतःही झोपायचं नाही, दुसऱ्यांनाही झोपू द्यायचं नाही. मंदार, थंडी येणार आहे खूप. तुम्ही आज जाऊ शकता झोपायला, खूप रात्र झाली. मी सुद्धा थांबतो. शुभंकर येईलच. आई मीही थांबतो इथे. आई शुभंकरचाच फोन असेल, मी बघते. हॅलो, शुभंकरची आई बोलताय का? तुम्ही कोण? मी बोलते, छाया नवले. छाया नवले? अश्विनीची आई छाया नवले. शुभंकर इथंच आहे आज. तिकडे यायला गाडी नाहीये ना, म्हणून तो आज इथंच राहणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. 1 मिनिट त्याच्याकडे देते. आई हॅलो 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 हॅलो. काय झालं? फोन स्विच ऑफ झाला. रुपाले, फोन दे ना तुझा. नाही नाही नको, तुम्ही सांगितलंय ना. ठीक आहे ओके. नशीब फोन करून कळवलं, नाहीतर त्या काळजी करत बसल्या असत्या. बरं रुपाले, तू शेजारच्या काकूंकडे झोपायला जा, म्हणजे हे पडतील इथे. खूप दमले आहेत ते. नाही नको काकू, तुम्ही दोघे इथेच थांबा, त्यांना तुमची जास्त गरज आहे. मी थांबतो बाहेर. अरे पण तू बाहेर. काकू काही हरकत नाही, मी आहे बाहेर. 1 मिनिट हे घे, आणि काही लागलं तर सांग. हो. शुभंकर अश्विनीच्या घरी. छाया नवले, सौ छाया नवले, अश्विनीची आई. अश्विनी? हो, आत्ता कळतंय. नक्कीच काहीतरी चाललंय. पण आत्ता जर हे बाईंना समजलं तर बाई आत्ताच्या आत्ता नवलेंच्या घराकडे मोर्चा काढतील. पण नको, सगळ्यांना वर्गाच्या बाहेर उभं करणाऱ्या बाईंना या थंडीच्या दिवसात घराबाहेर राहण्याची शिक्षा मिळू देत ना.
आई आई आशू आई मी ते बरं वाटतंय ना ग? अगं अगं थांब 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 पडून राहा रुपाले ए रुपाले अगं आशूला जाग आली बघ. काय ग चक्कर येऊन पडायला काय झालं तुला? डबा घेऊन जायचा ना आठवणीने. रुपाले अगं तिला थोडस दूध तरी आण, थोडस आवरू तर दे तिला. आशू एक मिनिट थांब. थांब बरं वाटतंय ना? हो घे. नको. अगं थोडं घे, बरं वाटेल तुला घेतल्यावर. घे थोडस. आत्ताशी कुठे जीवात जीव आला ग? रस्त्यात काही झालं असतं तर? नशीब शुभंकर वेळेवर आला आणि त्याने तुला इथवर आणलं. ते मला घेऊन आले. हो पण आता त्याची जायची अडचण झाली आहे ना. गाडी कुठे आणली होती त्याने? कुठे आहेत फोटोग्राफर? बाहेर थांबलाय. बाहेर? हो आलेच. काय करतेस? अगं आशू आई तू झोप, मी आलेच. हं? झोप तू, आलेच.